नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विकास गाडगे आणि आपल्यासोबत आहे आबी भाऊ. तुम्ही अलिबागला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही व्हिडिओ काढला होता. आत्ता भाऊ फ्री झाले आणि चाललोय आम्ही आत्ता ओझर नाही लेण्याद्रीला. पुढं गणपती आहे, तिथं लेण्याद्रीचं कोरीव काम आहे, तिथे ते बघण्यासाठी चाललेलं आहे. आता आम्ही खेडच्या बायपास पशी आहे. आताशी चालले बघा, नॅव्हिगेशन बघू शकता. 59 किलोमीटर दाखवते. चला तुम्हाला दाखवतो पुढचं. आता आम्ही आलेलो आहे जवळ इथून जुन्नर मध्येच आहे. म्हणजे जुन्नर पासून इथं शिवनेरी किल्ला आहे, जवळ आहे. 4 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे. बघा पर्वतरांगा बघू शकता इथून तुम्ही, सगळ्या दिसतात. इकडं पण इकडं नाही का, ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त नाही का एकदम नैसर्गिक वातावरण आहे सगळं आपल्यापेक्षा नाही का. एकदम नाही का डोंगर चाकण खेड प्रदूषण भाग झाला इकडे. MIDC आले त्याच्यामुळे. इकडं तसं काय नाहीये. तिकडं सगळं नाही का सह्याद्री पर्वतरांगा एकदम भारी दिसायला, व्ह्यू पण एकदम भारी. हेच ती कमान बघू शकता. इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे म्हणजे आपले शिवनेरीमध्ये जाता येतं. चौकामध्ये महाराजांची मूर्ती बघा. आणि इकडेच किल्ला आहे शिवनेरीचा, शिवनेरी किल्ला. आता इथून आपल्याला किती किलोमीटर राहिलं? 20 किलोमीटर असेल ना यार. आता इथून 20 किलोमीटर राहिलेलं आहे बघा लेण्याद्री. तर चला बघू पुढं. हे बघू शकता पुढं वातावरण भरपूर भारी झाले इकडं. इथून 2 किलोमीटर राहिलेले आहे आता फक्त लेण्याद्री. आणि इकडे या भागामध्ये सगळ्यात जास्त नाही का आपलं द्राक्ष पिकवली जातात. द्राक्षाच्या बागा जास्त आहे सगळ्यात. अजून काय काय पिकलं जातं इकडे? केळी द्राक्ष जास्त. केळी द्राक्ष सगळ्यात जास्त इकडं भागात. म्हणजे नाही का इकडं लेण्याद्रीच्या भागात, नारायणगावच्या पुढं, जुन्नरच्या पुढं इकडे हे केलं जातं सगळ्यात जास्त. आलेले आता जवळच 2 किलोमीटर राहिले फक्त. दिसतंय बघा इथून जवळ आता लेण्याद्री. दगडामध्ये कोरलेलं कामकाज आहे सगळे. तर मित्रांनो, आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे लेण्याद्री. इथं असं पण आहे बघा, 1500 रुपयामध्ये. म्हाताऱ्या लोकांसाठी असं नाही. लेण्याद्रीचा गणपती अष्टमी नाही गणपतीपैकी एक येतो. ओझरचा गणपती एक केलेला आहे आम्ही. हा एक लेण्याद्रीचा गणपती आहे, बघू शकता. पहिली इथे नव्हतं आले, तिकडे जातो चालू केलं. माकडं पण आहे. चष्मा नाही ओढून. स्कॅन करून पेमेंट सोडा लागते. ऑनलाईन जा, स्कॅन करा, ओपन लिंक करा, मग त्याच्यामध्ये सगळं आपलं UPI ची माहिती टाका, मग पेमेंट होणार. स्कॅनर करून डायरेक्ट पेमेंट व्हायला पाहिजे आहे ना. ठीक आहे. आर्किओलॉजी सर्कल ऑफ इंडियाचं. 350 पायऱ्या याला सर्व लेण्याद्रीला चढण्यासाठी. आता आम्ही किती चढले असं? 100 जमलं लगेच. अजून भरपूर चढायचे. नाही थोडं आहे काय, एवढं नाही आहे. गडापेक्षा कमीच आहे का नाही. वरून भारी दिसते एकदम नाही का. रायगडला जे लोक राहतात का त्यांची दररोजची सवय असते नाही का, ते नेण्यासाठी जातात बघ वर. मग ठिकठिकाणी हे लावलेले बघ त्यांनी असे नाही का, बिस्किट हे विकतात. त्यांना लई सवय असं नाही का नाही. पुढं 3 दिवस तयारी करतो आता. 2-2 किलोमीटर चालायचं. कर बाई. सवय असल्याशिवाय मग नाही का
पटापट चढता येत नाही. नवीन नवीन ठिकाणी जाऊन असं बघितलं पाहिजे काही ना काहीतरी. माकडं बघा लाईनीत बसलेली आहे. आज पाऊस नाही म्हणून एवढं पाणी नाही, नाही तर इथं पायऱ्यांवर पाणी असते. आणि हवा पण नाही आहे आज, हवा पण चालू नाही एवढी, तरी थोडं थोडं पाणी चालू आहे असं खाली खाली. भारतीय पुरातत्व संरक्षण पोचल्यावर आम्ही आता सगळं कोरीव कामे बघू शकता. गणपती आतमध्ये खालून व्ह्यू दिसतो बघा असा. सगळं वल्ल झालं पायऱ्या इथं. हां इथं भारी नाही का, एकदम भारी कोरीव काम इथं केलेलं. सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे बघू शकता. वरून सगळं पाणी पडते. हा वरून असं व्ह्यू दिसतोय बघा खालचा लेण्याद्रीवरून. इथं पाण्याची टाकी आहे बघा, लॉक केलेली आहे, त्याच्यातून पाणी काढलं जाते. असं सगळं व्ह्यू दिसतो आता बघा मित्रांनो. सगळं कोरीव काम आहे गणपतीचं. इथं पुढे दिलेल्या मूर्ती आहे, फोटो काढून देत नाही त्याचा, कोरीव काम केलेले बघू शकता. पाणी थांबत नाही अजिबात इथं पण. दर्शन घेतलेलं आहे आता. इथं गर्दी कमी आहे, सगळ्यात जास्त गर्दी कमी आहे. आता भरपूर गर्दी राहते इथं दर्शनासाठी. चल सगळं कोरलेलं काम आहे लेण्याद्रीमध्ये. गरम होतं इथं. आतमध्ये जाऊ चल इकडं. बौद्धांची लेणी इथं बघू शकता. कोरीव काम एकदम बारीक केलेले आहे दगडामध्ये पूर्ण. आवाज लय घुमतोय जा, आवाज लय घुमतोय. चला
घसरड होती इथं पावसाने सावकाश शावाळी शाईवाळ इकडं खोले आहे सगळं नंबर दिलेले आहे खोल्यांना इथं पण मला वाटते हे पण हे खांब होते ना असे तुटले सगळे इकडं पण खोल्याची बाकी काहीच नाही चल वर तसंच काय नाही घसरत आहे तिकडे म्हणून कोण गेलं नाही हां ना नको बाई नको दिसत सेम असं आहे ना तसंच तिकडे आहे बाकी काय लेणी म्हणजे हेच लेणे आहेत हेच दगडात पूर्ण कोरलेले आहे हां हां ते महत्वाचं आहे हां सेम अशाच लेणे आहे इकडे खोल्या आहे सगळ्या वर आलेले आता आम्ही चाललो आहे खाली मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही लेण्याद्रीवरून खाली गिरिजात मच गणपतीचं दर्शन घेतलेले अष्टविनायकपैकी एक गणपती येतो तुम्हाला कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये तर मित्रांनो आता आम्ही लेण्याद्रीवरून येऊन भरपूर टाईम झालेला आहे आता आम्ही हे 10 मिनिटे पैसे जेवण केलेले आहे आता तर लेण्याद्री कशी वाटली तुम्हाला आम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद